नमस्कार मित्रांनो, तुमचं जर वोटर आयडी कार्ड हरवलं असेल तर ते ऑनलाईन पद्धतीने कसं काढायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला वोटर आयडी कार्डच्या अधिकृत वेबसाईट वरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहेत, लॉग इन आणि साइन अप असे दोन ऑप्शन दिसत आहेत. साइन अप या बटनावरती क्लिक करा. या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी माझं अकाउंट ऑलरेडी तयार आहे, त्यामुळे ऑलरेडी हॅव अन अकाउंट लॉग इन या बटनावर तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज वरती तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा वोटर आयडी कार्डचा नंबर या ठिकाणी एंटर करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी रजिस्टर्ड मोबाईल नंबर एंटर करत आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला समोर दिलेला कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर रिक्वेस्ट टू ओटीपी असे एक ऑप्शन दिसत आहे, या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज वरती तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरती 6 अंकी ओटीपी गेलेला आहे, तो ओटीपी तुम्हाला ह्या ठिकाणी एंटर करायचा आहे. ओटीपी एंटर केल्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन असं एक बटन दिसत आहे, या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज वरती तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल. वेबसाईटचं पेज खाली घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इपिक डाउनलोड असा एक ऑप्शन दिसत आहे, ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर नेक्स्ट पेज ओपन होईल. ह्या पेज वरती तुम्हाला डाउनलोड ई कॉपी ऑफ इपिक कार्ड असे एक ऑप्शन दिसेल. या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत. पहिला जो ऑप्शन आहे, या ठिकाणी जर तुमच्याकडे वोटर आयडी कार्डचा नंबर असेल तर तो तुम्ही यूज करू शकता. त्याचबरोबर वोटर आयडी कार्डसाठी जर नवीन अर्ज केलेला असाल तर तुम्ही त्या अर्जावरील रेफरन्स नंबर वापरू शकता. आपल्याकडे वोटर आयडी कार्डचा नंबर अवेलेबल आहे, त्यामुळे या ठिकाणी मी वोटर आयडी कार्डचा नंबर एंटर करत आहे. वोटर आयडी कार्डचा नंबर एंटर केल्यानंतर सिलेक्ट स्टेट असा ऑप्शन दिसत आहे, या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र असं सिलेक्ट करायचं आहे आणि सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी नेक्स्ट पेज ओपन होईल. ह्या पेज वरती तुमचा वोटर आयडी कार्डचा नंबर, तुमचं नाव, तुमची बेसिक माहिती या ठिकाणी दिसेल. डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर रजिस्टर्ड असणे खूप गरजेचे आहे. जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसेल तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला फॉर्म नंबर 8 हा भरून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करू शकता. या ठिकाणी मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे, त्यामुळे सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल, तो ओटीपी या ठिकाणी एंटर करायचा आहे. ओटीपी एंटर केल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर नेक्स्ट पेज ओपन होईल. ओटीपी व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुली असा ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी डाउनलोड ई पिक असा ऑप्शन दिसत आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमचं वोटर आयडी कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. वोटर आयडी कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुमच्या समोर डिजिटल वोटर आयडी कार्ड अशा प्रकारे ओपन होईल. हे डिजिटल वोटर आयडी कार्ड तुम्ही कोणत्याही शासकीय कामासाठी वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचं वोटर आयडी कार्ड घर बसल्या डाउनलोड करू शकता. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.